काय सांगणार आज या ठिकाणी कॅन्डल लावलेले कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे? शेतकरी, नागरिक, पालक हे सगळे या ठिकाणी आज एकत्रित येऊन यांनी जे जंतर मंतरवर विद्यार्थी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत, त्यांच्या समर्थनात आणि नीट पेपरच्या ज्या निराशेतून ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली त्यांच्या आत्म्याला शांती मिळो यासाठी सर्व एकत्रित या ठिकाणी झालेले आहेत। आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी या सरकारचा धिक्कार करतो, कारण या सरकारने या ठिकाणी आपलं जे भविष्य आहे विद्यार्थी यांना ठेचण्याचं काम, मारण्याचं काम अमानुषपणे त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना लवकरात लवकर त्यांची मागणी जी आहे ती त्यांनी पूर्ण करावी यासाठी हे सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि या नागरिकांच्या बरोबर मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर उपस्थित आहे। ते जे म्हणतील त्यांच्या ही प्रतिक्रिया घ्या। या ठिकाणी कॅन्डल लावून आपण जे मयत मुलं आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। नेमकी मागणी काय होती आणि आता कशा प्रकारे पुढे जाणार सुरू होणार आहे? या वर्षी जे नीट एक्झाम मध्ये पेपर फुटला आणि अनेक तरुणांच्या भारतामधल्या भविष्य धोक्यात आलेले, तर या ठिकाणी काही आपण जर बघितलं तर जवळपास भारतामध्ये 21 मुलांनी या पेपर फुटीमुळे आपल्या स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि या सर्व बांधवाला आमच्या जालना जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीनं सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी कॅन्डल लावून आम्ही दिलेली आहे। आमची मागणी देखील हीच आहे की जी जंतर मंतरवरील आंदोलकाची मागणी आहे की या देशाच्या म्हणजे जो शिक्षण मंत्री आहे, या शिक्षण मंत्री हतबल असल्यामुळे या सर्व प्रकरण घडत आहेत आणि ते देखील कुठेतरी ह्या घोटाळ्यामध्ये जबाबदार आहेत आणि म्हणून आमची मागणी आहे की या शिक्षण मंत्र्यांना देखील राजीनामा द्यावा, कारण की हा देश जो आहे हा देश अडाणी लोकांच्या हातामध्ये आपण दिलेला आहे आणि त्यामुळे या भारतातील सर्व तरुणांनी देखील ज्या पद्धतीने हा लढा पुकारला आहे तसंच आपल्या जालना जिल्ह्यातील तरुणांनी देखील या सर्व तरुणांच्या पाठीशी खंबीर राहावं हीच या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं विनंती केलेली। सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यासाठी कुठे टाळाटाळ करते असं वाटतं? 100%, कारण की हा जो शिक्षण मंत्री याच्या राज्यामध्ये जर बघितलं तर 28 खासदार आहेत आणि 28 खासदाराने जर 28च्या 28 खासदाराचा कोल हा शिक्षण मंत्र्याकडे आहे आणि जर उद्या हे 28 खासदार शिक्षण मंत्र्याच्या बाजूने जर उभे राहिले तर हे मोदी सरकार कधी पण पडू शकते हे देखील मोदी सरकारला माहिती आहे आणि त्यामुळेच मोदी सरकार या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाही ही त्या मोदी सरकारला भीती आहे। काय इशारा? आमचा विचार हाच आहे की पुढील हे जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे आणि दिल्लीतल्या आंदोलकाची जर दखल पुढील काही कालावधीमध्ये जर घेतली नाही तर आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्यामधील जेवढ्या शाळा असतील, प्रायव्हेट असतील किंवा गव्हर्नमेंट असतील त्या ठिकाणी आम्ही शाळा बंद आंदोलन देखील पुकारू ही आमची या ठिकाणी सर्वांना नम्र आव्हान असेल। गजानन रामनाथ उगले।